नमस्कार मंडळी, मी शिवानी आणि स्वागत आहे तुमचं शिवानीच ब्लॉगच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर गणपती बाप्पांचं आगमन होऊन एक आठवडा झालेला आहे आणि आज आहे त्यांच्या निरोपाचा दिवस। तर त्याच निमित्ताने मी आज तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावातील गणेश विसर्जन सोहळा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती बाप्पांची आरती करून आम्ही चाललो त्यांना निरोप देण्यासाठी। बाप्पांसोबत गौराई आणि शंकरोबा सुद्धा होते। आमच्या गावात गणपती बाप्पांना असं डोक्यावरून नेण्याची प्रथा आहे। सोबतच गावातील मुली स्त्रिया गौराई आणि शंकरोबाला घेऊन जातात। गणेशोत्सव म्हटलं की सर्वत्र आनंदाचं व चैतन्याचं वातावरण असतं। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत आम्ही सर्वजण नदीच्या दिशेने निघालो। पण तुम्हाला माहिती आहे का, हा सार्वजनिक गणेशोत्सव का आणि केव्हापासून साजरा केला जातो? गणेश चतुर्थी हा सण भगवान गणेशाच्या जन्माचा उत्सव म्हणून प्राचीन काळापासून साजरा केला जातो। गणपती ही पेशव्यांची कुलदेवता, त्यामुळे पुण्यात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने खाजगी स्वरूपात साजरा केला जात असे। इंग्रज भारतात आले आणि त्यांनी आपल्यावर राज्य करण्यास सुरुवात केली। छळ, शोषण आणि गुलामगिरीत सर्वसामान्य माणूस भरडू लागला। लोक एकत्र यावेत, त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी, त्यांच्यात अन्यायाविरुद्ध लढा देण्याची ताकद यावी, यासाठी लोकमान्य टिळकांनी इसवी सन 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला। भाऊसाहेब रंगारे यांनी इसवी सन 1893 साली पुण्यामध्ये पहिली सार्वजनिक गणेश मूर्ती स्थापन केली आणि तिथून पुढे सार्वजनिक स्वरूपात तसेच घरोघरी हा उत्सव साजरा केला जाऊ लागला। हलगी, ढोल ताशाच्या ठेक्यावर लेझिम खेळत गावकऱ्यांनी मिरवणुकीत उत्साहाची भर टाकली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळला जाणारा लेझिम हा खेळ कालांतराने गणेशोत्सव आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये नृत्य रूपात सादर करण्यास सुरुवात झाली। हळूहळू मिरवणूक पुढे सरकू लागली आणि त्यासोबतच मिरवणुकीतला जोश आणखीनच वाढू लागला। थोड्या थोड्या अंतरावर थांबून लेझिम खेळली जात होती। सर्व वयोगटातील लोक भान हरपून लेझिम खेळत होते। गणेशोत्सव म्हटलं की जिम्मा फुगडी ही आलीच। पारंपरिक वेशभूषा करून जिम्मा फुगडी खेळणाऱ्या या मुली पाहून मीही त्यांच्यामध्ये सहभागी झाले। आपल्या संस्कृतीने दिलेला हा अनमोल वारसा आपण पिढ्यानपिढ्या जपून ठेवायला हवा। आयुष्यात पहिल्यांदा खेळलेली ही जिम्मा फुगडी माझ्या कायम स्मरणात राहील। मिरवणूक आता नदीजवळ येऊन पोचली। आता गावातील इतर गणपती सुद्धा नदीवर येण्यास सुरुवात झाली। मिरवणुकीमध्ये गणपती बाप्पांची मन मोहून टाकणारी विविध रूपे पाहायला मिळत होती। डॉल्बीच्या ठेक्यावर तरुण नाचत होते।
प्रत्येक जण जागा पकडून आपापल्या गणपती बाप्पांची प्रतीक्षा करत थांबले होते. गणपती बाप्पांना स्थानापन्न करून गणपती बाप्पांची पूजा केली गेली. नदीचा परिसर गजबजून गेला होता. पूजा झाल्यावर सर्वांनी मिळून आरती केली. नारळ वाढवून बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य दिला. ग्रामपंचायतीमार्फत मूर्ती व निर्माल्य दान उपक्रम राबवला जात होता. विसर्जनाची वेळ आता जवळ आली होती. गेली 7 दिवस आपण बाप्पांची मनोभावे पूजा केली. त्यातून आपल्या मनाला मिळणारा आनंद, समाधान अवर्णनीय होतं. पण आज त्यांना निरोप देताना मन थोडं भावुक झालं. आज बाप्पांचं विसर्जन झालं असलं तरीही ते कायम आपल्या सोबत आहेत. आपल्या मनात, आपल्या सभोवती असणाऱ्या प्रत्येक माणसात, आपल्या जीवनात आपल्याला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुखदुःखामध्ये साथ देण्यासाठी. फक्त आपल्याला प्रत्येक माणसामधला देव ओळखता यायला हवा. आपले सण उत्सव साजरे करताना आपल्यामुळे निसर्गाला कोणतीही हानी पोचणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण निसर्गाला देव मानून त्याची पूजा करणाऱ्या आपल्या पूर्वजांचे आपण वंशज आहोत हे आपण विसरून चालणार नाही. कारण निसर्ग जगला तरच आपण जगू. शेवटी चिरमुरे व खोबऱ्याचा प्रसाद वाटून आम्ही घरी परतलो. तर तुम्हाला आम्ही गावाकडची विसर्जन मिरवणूक दाखवण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व आपल्या फॅमिली आणि मित्र परिवारासोबत शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन व छान छान व्हिडिओसाठी आपल्या शिवानीज व्लॉग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढील व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी रहा. बाय.